नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनल विटॉक्सवरती, जिथे आपण बोलतो पैशाबद्दल, आयुष्याबद्दल आणि प्रेरणेबद्दल. तर आजचा व्हिडिओ पण खास असणार आहे. प्रथमतः तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. हॅपी इंडिपेंडन्स डे. तर आज 19वा इंडिपेंडन्स डे आहे आणि आज आपण सोलापूरमध्ये फिरणार आहोत आणि इकडे तुम्हाला दाखवतो इंडिपेंडन्स डे कसा साजरा केला जातो. आणि काही ठिकाणी चौकांमध्ये झेंडा वगैरे फडकवलेले असतात, तर ते सुद्धा मी दाखवतो. कुठे मला काही व्हिडिओज कुठे काही मला सापडलं, बघायला भेटलं, तर मी लगेच व्हिडिओ कॅप्चर करतो आणि ते तुम्हाला बघायला मिळेल. तर आज शुक्रवार आहे, श्रावण शुक्रवार, त्यामुळे घरामध्ये लक्ष्मीपूजा केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, अजून पूजा चालू आहे. हे सोलापूरच्या घराचं पूजा आहे, तर बघू शकता. आणि ही पूजा देखील मी पूर्णपणे दाखवेन तुम्हाला एकदा पूजा झालं की. आणि आज श्रावणचा चौथा शुक्रवार असल्याने हा पूजा केला जातो वगैरे. ह्यांचे घरामध्ये चालू झालेलं आहे. डायरेक्ट देवापाशी आले आणि सगळे फळं फुलं जे काही द्यायचं वगैरे त्याची चालू आहे. दाखवेन मी तुम्हाला सगळ्या गोष्टी. आज पण खूप मजा येणार आहे. स्टे ट्यून. आज 15 ऑगस्ट सकाळचे 9 वाजले होते. मी घराबाहेर वगैरे आलो आणि त्यानंतर झेंडावंदनाचा कार्यक्रम ठिकाणी चालला होता. हा शेळगेचा परिसर आहे, तुम्ही बघू शकता. ती गर्दी आहे. सर्व शाळकरी मुलं शाळेमध्ये झेंडा येत होते आणि गल्लोगल्ली ठिकठिकाणी चौकामध्ये वगैरे झेंडावंदनाचा कार्यक्रम चालू होता. हा जोशी गर्दी शेळगे येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम ते तुम्ही बघताय आता. खूप छान 19वा स्वातंत्र्य दिनाचा दिवस साजरा करत होते मानवंदना देऊन. आपल्या शाळेतली मुलं झेंडावंदन करून आपल्या घरी जाताना आणि खूप छान वाटत होतं. विधानसाठी झेंडा आणि बेल्ट घ्यायचं होतं, तर त्यासाठी मी इथं खरेदीसाठी आलो होतो. आणि त्याच्यासाठी एक छोटासा झेंडा आणि बेल्ट आणि स्टिकर वगैरे घेतला. त्याला आवडतं झेंडा वगैरे, तर ते घेतलं, खरेदी केली आणि मी घरी आलो. घरी आल्यानंतर माझं पार्सल आलं होतं. मी आता ब्लॉगिंग करतोय आणि ते ब्लॉगिंगसाठी मला ट्रायपॉड आणि माईक वगैरे पाहिजे होतं. तुम्हाला दाखवेनच मी. तर ते मी पार्सल कलेक्ट केलं आणि घरात गेलो. बघू शकता पार्सल. तर दोन्ही वस्तू एकाच ठिकाणी एकाच पॅकिंगमध्ये आले होते. ट्रायपॉड आणि माईक. अनबॉक्सिंग करूया, बघूया काय आहे आणि कसं आहे. हा आहे ट्रायपॉड. ॲमेझॉन बेसिक्सचा ट्रायपॉड मागवला होता मी. आणि हा जिनारिओचा माईक, ड्युएल माईक मागवला होता. अनबॉक्सिंग करतोय ट्रायपॉडचा. 100 सेंटीमीटरचा ट्रायपॉड आहे. मी पॉडकास्टसाठी पण यूज करू शकतो आणि कुठे गेलं तर हँड कॅमेऱ्यासाठी पण यूज करू शकतो मी. म्हणजे हातात कॅमेरा, हातून हातून मी ब्लॉगिंग करतोय, तर हँड कॅमेरा घेऊन मी ब्लॉगिंग करू शकतो. त्यासाठी मी हा ॲमेझॉन बेसिक्सचा ट्रायपॉड मागवला आहे. खूप छान आहे. पहिल्यांदा यूज करतोय आणि त्याच्यानंतर छान वाटला मला. म्हणजे एकदम इझी आहे हातात धरण्यासाठी आणि ठेवू पण शकतो एकदम इझिली खाली वगैरे. तर माझ्या ॲडजस्टमेंट ते बघू शकता. विहान इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतोय. तो पहिल्यांदा झेंडा वगैरे फडकवला हातामध्ये वगैरे घेऊन केला आणि त्याच्या गाडीला तो झेंडा लावतो. तर खूप मजा आली. झेंडा पूजेची तयारी झाली, आरती वगैरे केलं लक्ष्मी मातेचं आणि खूप छान वाटलं. खूप प्रसन्न वातावरण झालं होतं. माझं ट्रायपॉड आणि माईक याचंही पूजा आम्ही इकडे लक्ष्मी मातेच्या समोर ठेवून त्याचंही पूजा केलं. खूप छान वाटलं. विहानसुद्धा मजा केला. विहानसुद्धा आरती खूप प्रसन्नतेनं आरती केली. नंतर आम्ही आलो. विहानला भूक लागली होती. घरात सुहासिनीचा कार्यक्रम झाल्याशिवाय जेवता येत नाही, त्यामुळे आम्ही बाहेरच आलो नाश्त्याला. तर नाश्ता वगैरे केला. विहानला पण भूक लागली होती. विहानने इडली खाल्ली. खूप मजा केली, खूप धमाल केली. त्याच्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये. शंकरलिंग देवळाचं मंदिर आहे साखरपेठ येथे, गुरुवार पेठेत. साखरपेठ आणि गुरुवार पेठच्या मधोमध हे मंदिर आहे. तर या मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी आलो. दर्शन वगैरे घेतलं आणि खूप प्रसन्न वाटलं आणि विहान पण खूप धमाल केली इकडे. त्याच्यानंतर हे बघू शकता दानोमन देवी मातेचं मंदिर आणि त्याचबरोबर हे महादेवाचं मंदिर, शंकरलिंग आणि गणपती बाप्पा. तर असे विविध
मंदिर आहेत. नवग्रहाचंही देखील मंदिर इकडे आहे. हनुमान मंदिर आहे, वीरभद्रेश्वर मंदिर, अशा अनेक देवांचे देव इथे आहे. नंतर सुहासिनीचा कार्यक्रम बघू शकता. सुहासिनी 2 जणांचा कार्यक्रम इथे पार पडला आमच्या घरी. तर सुहासिनीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. तर असेच आजचा दिवस आम्ही साजरा केला. स्वातंत्र्य दिनाचा दिवस देखील साजरा केला आणि लक्ष्मी मातेचा दिवसही साजरा केला आम्ही. खूप छान वाटलं. खूप हसत खेळत आम्ही सगळा दिवस साजरा केला. खूप बरं वाटलं. नमस्कार मंडळी. तर आज 16 तारीख सकाळचे साधारणतः 9 वाजलेले आहे. मी आमच्या सोलापूरच्या घराच्या टेरिसवरती आलेलो आहे. तर हे टेरिस तुम्ही बघू शकता आजूबाजूचं. माझ्या पाठीमागे दिसतोय तुम्हाला टेरिस. तर इथे येऊन मी 2 दिवस झाले. तर 15 तारखेचा व्हिडिओ जे आपण आता बघितलंय, तर ते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आम्ही स्वातंत्र्य दिन आणि त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मीपूजन होतं, तर त्याचंही आम्ही सेलिब्रेशन केलं फॅमिलीसोबत. हा ॲक्च्युली बायकांचा कार्यक्रम होता, तर त्यांनी ते मोस्टली सेलिब्रेशन केलं आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. बाहेरची काही तयारी, त्याच्यानंतर काय करायचं ते सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि सगळ्यांनी मिळून हा सण साजरा केला. घरातलं देखील श्रावणी शुक्रवारचे लक्ष्मीची महापूजा आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य दिन सेलिब्रेशन. तर तुम्ही व्हिडिओ बघतायत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून पण सांगताय. कमेंट एवढे काही जास्त येत नाही, तर कमेंट येत आहेत तर त्याचं कमेंट हे आम्हाला मोटिवेशन भेटतोय आणि त्याच्यानंतर तुमचे लाईक्स वगैरे भेटत आहेत. आम्ही पुण्यावरून सोलापूरला आलो, तर त्याचंही देखील व्हिडिओ ट्रेनमध्ये आम्ही कसं धमाल केली, बिहारने कशी धमाल केली याचाही व्हिडिओ टाकला होता. तर त्याच्यामध्ये भरभरून व्ह्यूज आले आणि भरभरून प्रतिसाद आला. जेवढे सबस्क्रायबर त्याच्या पटीने व्ह्यूज येत आहेत आणि ह्याच्यासाठी मी खूप हॅप्पी आहे. पण तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर माझे व्हिडिओज तुम्हाला कसं वाटतात हे तुम्ही मला सांगा कमेंटच्या माध्यमातून, लाईक्सच्या माध्यमातून सांगा. त्याच्यानंतर कमेंट्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं कमेंट्स मला येत आहेत तेवढं मला जास्त मोटिवेशन भेटणार आहे. तर मी तुम्हाला आजूबाजूचं वातावरण दाखवतो. बघू शकता तुम्ही. हा शेळगीचा एरिया आहे सोलापूरमध्ये. हे खूप इझी होते माझ्यासाठी. मी जे तुम्हाला ट्रायपॉड सांगितलं होतं आणि जे तुम्ही अनबॉक्सिंग करताना पाहिलं ट्रायपॉड, तर त्याच्या थ्रूच मी आजचं व्हिडिओ शूटिंग करतोय आणि खूप इझी टू मूव्ह आहे. मी व्लॉगिंगसाठी खूप इझी होते मला. हे त्याच्यातूनच मी मूव्ह करू शकतो इझिली. 360 अँगल त्याचा यूज करून मी व्ह्यू करू शकतो आणि खूप इझिली मी हँडल करू शकतो आणि इझिली व्ह्यू करू शकतो. फक्त कुठे कुठे अडखळतो, म्हणजे कुठे कुठे कॅमेरा हँड्स ऑन करू शकतात नाही, तर तिकडे हे होते. पण हे सवय होऊन जाईल. तर खूप छान वाटला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच सांगा मला कॉमेंटच्या माध्यमातून. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच माझ्यासोबत राहत जा आणि पुढचे ब्लॉग सोलापूर रिलेटेड येणार आहे, कारण मी अजून एक आठवडाभर तरी सोलापूरमध्ये राहणार. तर स्टे ट्यून. थँक्स फॉर वॉचिंग.